दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून आधी पुण्यामध्ये आणि मग मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली होती। त्यामुळे आता मनपा निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा सुरू झालेली आहे। रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आता बैठक होणार आहे। रश्मी ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते। आज त्यांच्या नेतृत्वामध्ये महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक होतीये। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या विधानानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्यात। त्यांच्यासोबतच रश्मी ठाकरे आज संवाद साधतील। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे म्हणजे आपण गल्ला किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं? प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली, अवनती होत गेली। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज, दाखवा, जाऊ दे। हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, ते तसंच राहू। नाही त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न, मी माफ करा, त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केले, त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का? असून त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी।